राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड होईल असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतर लगोलग त्यांचा शपथविधी होईल असं छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सांगितलं। ही बातमी सर्वप्रथम आम्ही आपल्यापर्यंत आणली होती। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवारच असतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे। एकदा का गटनेते पदाची निवड संपन्न झाली की त्यानंतर लगोलग शपथविधी करत उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा अजित पवार नियुक्त होतील। या निमित्ताने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभेल हेही लक्षात घ्यायला हवं। छगन भुजबळ यांनी या अनुषंगाने पक्षांतर्गत एकमत तयार करण्यासाठी प्रयत्नही केले आणि त्याचबरोबर सुनेत्रा अजित पवार यांच्याकडेच नेतृत्व राहील यासाठी सुद्धा प्रयत्न केल्याचं समजतंय। सुनेत्रा अजित पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। त्यांना महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी 6 महिन्यात महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या 2 पैकी एका सभागृहात निवडून यावं लागेल आणि त्या जर तशा पद्धतीने निवडून आल्या तर लगोलग त्यांना राज्यसभेची जागा रिक्त ही करावी लागेल।